चला नमस्कार, मी पी थोरा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एक आरोग्य बघायची महत्त्वाची अपडेट घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आरोग्य बघायच्या ज्या महत्त्वाच्या व्हॅकन्सी मॅट्रिक्स आहे तुमच्याशी मी डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर कालचा व्हिडिओ बनवून झाल्यानंतर तुमच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका होत्या व्हॅकन्सी मॅट्रिक्सबद्दल. त्याच्यानंतर काही जणांचे असे प्रश्न होते की ओव्हरऑल ज्या जागा आहेत तर 136 जागा येणार आहेत का. त्याच्यानंतर पात्रता महत्त्वाचा, एक्सपिरियन्स मागील ॲडमध्ये कशा पद्धतीचा पॅटर्न होता किंवा एकंदरीत पात्रता काय होती, किती जागा होत्या, आणि महत्त्वाचा जो तुम्हाला प्रश्न होता की आणखीन त्याच्यामध्ये किती व्हॅलिडेशन होऊ शकते. या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. पात्रता सांगेल, अनुभव सांगेल, कोण कोण इलिजिबल आहे, कंपनी कुठली एक्झाम घेऊ शकते, पॅटर्न काय होता 2023मध्ये, कशा पद्धतीने एक्झाम जी आहे ती पार पडली, आणखीन याच्यामध्ये किती जागेचं व्हॅल्युएशन होऊ शकतं किंवा आणखीन पॉसिबिलिटी ज्या आहे कोणते कोणते डिपार्टमेंटला याच्यामध्ये वॅकन्सी ॲड होऊ शकतात. ह्या सर्व तुमच्या प्रश्नाची उत्तरे किंवा तुमच्या प्रश्नाचं समाधान आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करेल. तर त्यासाठी रेफरन्स म्हणून 2023 ही जी जाहिरात आपली आरोग्य विभागाची आली होती तर ती एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला इथं मी घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक कॉमन प्रश्न होता की आपण जे काल आरोग्य विभागाचं व्हॅकन्सी मॅट्रिक डिस्कस केलं तर मी स्पष्ट सांगितलंसुद्धा होतं की असे 5 ते 6 जवळपास उपसंचालनाचे महत्त्वाचे विभाग आहेत की ज्याच्यामध्ये सुद्धा बाकीच्या व्हॅकन्सी येऊ शकतात. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की 2023मध्ये जेव्हा ॲड आली होती तर किती याच्यामध्ये तुमचे जे वेगवेगळे उपसंचालनाचे महत्त्वाचे आरोग्य विभागाचे डिपार्टमेंट होते. तर अशा पद्धतीनं ज्या आहेत त्या आता 2026मध्ये सुद्धा बाकीच्या सुद्धा डिपार्टमेंटच्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये नव्याने येऊ शकतात. आता आपण जर काल डिस्कस केलं तर इथं तुम्ही बघू शकता पुण्याच्या उपसंचालनाने जे आहे तर त्याच्या जवळपास 22 मला वाटतं आहे एवढ्या जागा गेल्या वर्षी 2023मध्ये आलेल्या होत्या. आता पहिल्यांदा महत्त्वाचे आपण उपसंचालनं जे आहेत आरोग्य विभागाचे तर ते इथं जाणून घेऊयात ते किती आहेत. तर पुणे आहे, ठाणे आहे, अकोला आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे आणि तुमचं लातूर आहे. असे जवळपास हे 2, 3 आणि 2, 5, 6, 7, 8 असे जवळपास 7 ते 8 महत्त्वाचे तुमच्या आरोग्य विभागाचे उपसंचालने आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या व्हॅकन्सी जे आहेत त्याच्यामध्ये नव्याने व्हॅलिडेशन त्याची होऊ शकते. आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये पुण्याच्या डिस्कस केल्या 136 तर त्या 2023ला 22 होत्या, ठाण्यामध्ये 25 होत्या, अकोल्यामध्ये 29 होत्या, नाशिकमध्ये 47, छत्रपती संभाजीनगरमध्ये 25, नागपूरमध्ये 43, लातूरमध्ये 32 आणि कोल्हापूरमध्ये 38 अशा जवळपास 2023मध्ये आरोग्य विभागाची एक्झाम जर आपण कन्सिडर केली पूर्ण व्हॅकन्सी तर जवळपास 261 एवढ्या जागा ज्या आहेत त्या आरोग्य विभागाच्या पदभरतीमध्ये 2023मध्ये ज्या आहेत त्या फिलअप केल्या. तर महत्त्वाची एवढी भरपूर मोठी ॲड होती 2023ची. तर अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे डिपार्टमेंट तुमचा जो पहिला आणि जो मेजर प्रश्न आहे तो त्याचं उत्तर जे आहे ते मी तुम्हाला दिलेलं आहे की फक्त पुण्याची काल तुम्हाला मी व्हॅकन्सी मॅट्रिक डिस्कस केलं. त्याच्यानंतर इथे ठाणे आहे, अकोला आहे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, लातूर हे सुद्धा ज्या व्हॅकन्सी आहेत त्या डिपार्टमेंटच्या किंवा उपसंचालनाच्या आरोग्य विभागाच्या त्यासुद्धा आपल्याला काही दिवसामध्ये व्हॅकंट जागाचं जे व्हॅकन्सी मॅट्रिक्स आहे ते बाहेर पडेल. त्यातनं सुद्धा काही महत्त्वाचे फार्मसी ऑफिसरची व्हॅल्युएशन आपल्याला त्या जागेमध्ये बघायला भेटू शकते. तर लक्षात आलं हे जवळपास 7 ते 8 हे महत्त्वाचे डिपार्टमेंट तुमच्या लक्षात आले कुठले कुठले आहेत, कुठे जागा असू शकतात. जे विद्यार्थी या रिस्पेक्टिव्ह उपसंचालनाच्या सिटीमधून बिलॉंग करत असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे की ते तिथे जॉईनिंग जे आहे ते करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं यासाठी जी पात्रता आहे ती काय होती तिथं त्या अगोदर महत्त्वाचं जो एज लिमिट आहे ते आपण बघून घेऊयात की काय होतं. तर अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 18 वर्ष आहे. त्याच्यासाठी अमागासाठी अप्पर एज लिमिट 40 आहे. त्याच्यानंतर मॅक्सिमम जर बघितली तर 45. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल तर त्याच्यानंतर 45 वर्ष आहे. फिजिकली चॅलेंजसाठी 57 वर्ष, प्रकल्पग्रस्त, भंगप्रग्रस्त किंवा दिव्यांग असाल तर 47 वर्ष. माजी सैनिकसाठी सुद्धा तोच क्रायटेरिया 47 वर्षाचा आहे. लक्षात येते. तर जवळपास मिनिमम 18 ते 40 ते 45 वर्षाची एज लिमिट आहे. तर या एज लिमिट दरम्यान आपण जे आहे आरोग्य विभागासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. तर हे झालं तुमचं बेसिक वयाची पात्रता. एक्झामचं स्वरूप किंवा परीक्षेचं जे स्वरूप याच्याबद्दल बोलायचं झालं तर 80-20चा पॅटर्न तुम्हाला या परीक्षेमध्ये बघायला भेटतो. ज्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसरचे 80 प्रश्न हे तुमचे फार्मसी म्हणजे टेक्निकलवरती बेस्ड असतात आणि 20 प्रश्न मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GK याच्यावरती असतात. 5-5 प्रश्नाचा जो आहे तो संच असतो. मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग आणि GK असे 5-5 म्हणून तुमचे जे 20 प्रश्न आणि टेक्निकलचे फार्मसीचे 80 प्रश्न असा जवळपास 100 मार्काचा हा तुमचा पेपर असतो. एवढं लक्षात झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची याच्यामध्ये अपडेट आपण जाणून घेऊयात की याच्यासाठी महत्त्वाची पात्रता आता आपल्यासाठी काय असणं गरजेचं आहे.
तर आपण इथं बघितलं तर भरपूर एवढ्या पोस्ट आहेत, याची पात्रता तुम्ही चेकआउट करू शकता. इथे 8 नंबरला आपली पोस्ट दिलेली होती, औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर. ज्याचं तुमचं पेमेंट जाणार आहे पे स्केल 10च्या अकॉर्डिंग जे होतं 29,200 पासून ते 92,300 रुपये महिन्यापर्यंत. त्याच्यानंतर पात्रतेमध्ये बघून घ्या, महत्त्वाचं आहे. पजेसेस डिग्री इन फार्मॅकॉलॉजी फ्रॉम द रेकग्नाइज इन्स्टिट्यूट अँड रजिस्टर ॲज अ फार्मासिस्ट फार्मसी ॲक्ट 1948 किंवा डिप्लोमा इन फार्मॅकॉलॉजी ॲज अ रजिस्टर्ड ॲज अ फार्मासिस्ट अंडर फार्मसी ॲक्ट 1948 अलॉंग विथ a 2 year experience as a pharmacist in a government or a semi-government or accredited hospital or a private hospital. लक्षात येते. तर अशा पद्धतीचा महत्त्वाची पात्रता होती. ज्या लोकांचं बी फार्मसी एम फार्मसी झालं आहे त्यांना कोणत्याही पद्धतीचा अनुभव लागणार नाही आरोग्य विभागाचा फॉर्म फिलअप करण्यासाठी. मात्र ज्या लोकांचं डिप्लोमा इन फार्मसी म्हणजे 2 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे त्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या आरोग्य विभागाच्या पदभरतीमध्ये इथं दिलेला आहे. हे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी ते लक्षात घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं जे एक्सपिरियन्स तुम्हाला इथं कशाचा लागेल त्याचासुद्धा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये तुम्ही काम केलं असेल त्याचा, किंवा सेमी गव्हर्मेंटमध्ये, किंवा ॲक्रेडिटेड हॉस्पिटल, किंवा प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी किंवा प्रायव्हेटचा असला तरी चालेल. मात्र तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. त्याशिवाय तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करता येणार नाही. मात्र जे लोक आता फ्रेशर पासआउट झाले, तुमच्या बऱ्याच जणांनी मला कॉल करून सुद्धा विचारलं की आमचं आताच फार्मसी झालेलं आहे, मग ते डी फार्म असेल किंवा बी फार्म असेल तर बी फार्मला अडचण नाही, ॲज अ फ्रेशर म्हणून ते ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात. मात्र डी फार्मवाले जे विद्यार्थी जे आता पासआउट झाले असतील 2023मध्ये त्यांनी मात्र हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप यासाठी करायचे आहेत की त्यांना येणाऱ्या एक्झामसाठी त्याचा फायदा होईल, की एक्झामचा पॅटर्न कसा असतो, एक्झाममध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात, आणि या पिरियडमध्ये तुमचा जो आहे तुमचा अभ्यास होऊन जाईल. फॉर्म भरत असताना एक्सपिरियन्स नसतानासुद्धा फॉर्म कसा फिलअप करावा लागेल याची माहिती जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील तेव्हा तुम्हाला मी डिटेलमध्ये त्याच्यावरती एक व्हिडिओ देईल की आपल्याला कसा फॉर्म भरावा लागेल जेणेकरून तुमचा फॉर्म सबमिट होईल, तुम्हाला एक्झाम देता येईल. मात्र फायनल सिलेक्शनच्या वेळेस आपल्याला तिथे जाता येणार नाही, कारण तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जे आहे ते बाहेर जाल. तर अशा पद्धतीची महत्त्वाची पात्रता. बी फार्मला अनुभव नाही, डी फार्मला 2 वर्षाचा अनुभव इथं दिलेला आहे. 18 ते 40 ते 18 ते 45 54 वर्षापर्यंत तुमची महत्त्वाची एज लिमिट. परीक्षा आता TCSनं घेतली होती, पॅटर्न सांगितला 80-20चा पॅटर्न सांगितला, आणि वेळेचं जर आपण सांगितलं 2 तास तुम्हाला असतात. त्या 2 तासामध्ये 100 प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे असतात. एका प्रश्नाला 2 गुण, असे 200 गुणाची तुमची ही एक्झाम असते. त्याच्यानंतर निगेटिव्ह सिस्टीमबद्दल बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रामधल्या गटच्या कोणत्याही एक्झामला निगेटिव्ह सिस्टीम नाही. त्याच्यामुळे फार्मसी ऑफिसरसुद्धा आपल्याला कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह सिस्टीम नाही. 100पैकी 100 प्रश्न तुम्ही जे आहेत ते एक्झाममध्ये अटेंड करू शकता. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. तुमच्या मनामध्ये हे 2 ते 3 मेजर प्रश्न होते की फक्त महाराष्ट्रामध्ये 146 जागा येणार आहेत का, बाकीच्या डिपार्टमेंटला कुठल्या जागा येऊ शकतात, हे सुद्धा तुमचे क्लिअर केलं. 7 ते 8 महत्त्वाचे डिपार्टमेंट त्याच्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये वॅकन्सी बघायला भेटू शकतात, आणि पात्रतेबद्दलसुद्धा तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते मी क्लिअर करायचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. बाकी आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका असतील, महत्त्वाचं स्लॅबसनुसार थेरी असेल, तर याचे जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर PYQ तुम्हाला दिले आहेत. या पुस्तकामध्ये टार्गेट 8,500 फक्त टेक्निकलचे प्रश्न दिलेत, जेणेकरून तुम्हाला ते 80 प्रश्न टेक्निकलचे आहेत प्रॅक्टिस होऊन जाईल. 2025पर्यंतच्या कारागृहाच्या एक्झाम तर त्याच्यामध्ये प्रश्न अपडेट आहेत. त्याच्यानंतर हे दुसरं पुस्तक महाराष्ट्रासाठी काढलेलं फार्मसी ऑफिसर, त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही मिळून 6,500 MCQ आहेत. अशा पद्धतीचे हे 2 पुस्तकं जेणेकरून येणाऱ्या आरोग्याच्या पद्धतीसाठी, DMRच्या पद्धतीसाठी, महानगरपालिकेच्या पद्धतीसाठी तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. त्याच्यामध्ये जवळपास 15,500पेक्षाही जास्त MCQचं प्रॅक्टिस तुम्हाला या 2 पुस्तकातून होईल. दोन्ही पुस्तकं आपलं Amazonवरती, फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपली वेबसाईट pvthora.com याच्यावरती सुद्धा अवेलेबल आहेत. आता एकदा एक्झामचा पॅटर्न सांगितलं, आता ज्यांचं सिलेबस होती तुम्हाला अनेक शेवटी डिस्कस करेल. त्याचबरोबर येणाऱ्या महानगरपालिकेची एक्झाम छत्रपती संभाजीनगर असेल याच्यासुद्धा महत्त्वाचा सिलेबस काय असू शकतो याच्यातही सुद्धा पुढच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला याच यूट्यूब चॅनलवरती मी देईल. बाकी जॉईन केलं असेल तर टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, त्याचबरोबर हे यूट्यूबचं चॅनल PV थोरात मराठी, आणि इंस्टाग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग, याला मला पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी जॉईन करा.